दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण जवळपास झाल्यास जमा. शरद पवार हे अजित पवारांसह मवियात येतील. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. सोलापूरच्या बार्शीमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना एकत्र. राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचा पाठिंबा. भाजपाविरोधात दोन्ही सेनेची वज्रमूठ. बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय मुंबईतून नाही. बार्शीबाबत निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. संजय राऊतांनी केलं स्पष्ट. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर. फेब्रुवारी महिन्यातच निर्णय होण्याची शक्यता. भाजपा सेनेची गट नोंदणी झाली नसल्यानं होणार विलंब. किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरे गटात नाराजी. ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यानं नाराजी नाट्य समोर. नवी मुंबई महापौरपदी भाजपच्या माधुरी सुतार प्रदेश कार्यालयाच्या प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका. धानोरकर जे नाव देतील तो महापौर होईल. प्रदेश काँग्रेस जे नाव देतील तोच गटनेता होईल असं म्हणत चंद्रपूर वादावर तोडगा निघाल्याचं वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट. वडेट्टीवार म्हणजे नाताईंना अंगण वाकडं. साधा नगरसेवकही त्याचं ऐकत नाही. चंद्रपूर मनपा प्रकरणावरून परिणय फुकेंचा टोला. राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे राजा आहेत का? मुंबईत बिहार भवन बांधण्यावरून बिहारचे मंत्री अशोक चौधरींची टीका. तर मराठी माणसाला दुय्यम समजू नका. मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचं प्रत्युत्तर. एमआयएमच्या सहर शेखनं अखेर माफी मागितली. सहर तरुण असल्यामुळे आम्ही माफीनामा स्वीकारला. भाजपा नेते किरीट सोमय यांनी दिली माहिती. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई. अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. महापालिकेमध्ये बसणार आता भाजपचा महापौर. भाजपला दोन्ही राष्ट्रवादी शिवसेनेत आणि एका अपक्षाचा पाठिंबा. सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयी घोडदौड. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 2 जण बिनविरोध. भाजपसोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील. शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट. डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय पुन्हा चर्चेत. मराठी माणसाला व्यवसाय करण्यापासून मज्जाव. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी. मनसेची भूमिका. लाडकी बहीण योजनेकरता 181 क्रमांकाची हेल्पलाईन. केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्याकरता होणार मदत. बीडमधील जीएसटी विभागातील अधिकारी आत्महत्या प्रकरण. वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेवर गुन्हा दाखल. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या. वादग्रस्त अभिनेता कमाल खान ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात. निवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी कारवाई. 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नवी मुंबईतील म्हापे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग. विटाकेम कंपनीमध्ये आगडोंब. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नाशिकमधील अपहरण आणि 400 कोटींच्या नोटांचं प्रकरण. कंटेनर लुटल्याप्रकरणी आता एसआयटी चौकशी होणार. वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप. मुंबई आणि नवी मुंबई आयुक्तांचं वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा. अदानींवर चौकशीचं सावट. अमेरिकेतल्या लाचखोरी प्रकरणी एसीकडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी. ओबीसी नोंदीविना जनगणना. 1 एप्रिलपासून पहिला टप्पा तर दुसऱ्या टप्प्यात ओबीसी नोंद होणार का याकडे डोळे.
अमेरिकेच्या 14 राज्यांमध्ये आणीबाणी, हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त.